एव्हरीबडे लय ऊन लागलं होतं की बया. हा बघा इथून तिथून पात कडला आणले कारभारीनं. परत हो का ती बसल्यात ना तिथून ती इथपर्यंत याला उपटून हो का माझ्या पुढं ढिगारा करून दिलाय. म्या म्हणलं अहो बास लय ऊन लागायला लागलंय म्हणलं मला. तर हो का कारभारीनं का नाही सगळं गोळा केलं आणि हो का इथं का नाही सावलीला आणून टाकलं. आणि हो का इथं खोपा करून दिलाय मला. आणि हो का खोप्यात बसवले. ह्या खोप्यात बसली या. आता ही कशाची झाडं आहे ती कुणाच ठाव आहे. ऊसाची झाडं आहेत का काय कुणाच ठाव. तिथं सावलीला बसली या. नाही बाय हे चिकुटा आहे चिकुटा. मी म्हणते हेच आहे ऊसाचंच आहे. ऊसाचं नव्ह बाय चिकुटा आहे. तिथं मकवानाच्या सावलीला बसली होती मगाशी मी. तर हा का इथं एवढा ढिगारा लावलाय. तर काय कमेंट चालते की निले दादाच्या इथं तर तू याला उपटत नव्हते आणि इथं बरी लागली उपटायला आणि तुझी लय कंबर दुखत होती की तिथं शेंगा तोडताना. अहो माझी कंबर आता बी दुखती या आणि पहिली बी दुखत होती. मी अवघं का नाही सुरुवात करायसाठी 2-4 याला उपाटलं आणि एका जागेला बसले. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही काय नाही उगाच चुटुक चुटुक करायचं थोडं. निले दादाच्या इथं घुंगरी शेंगा होत्या. ही कसल्या आहेत त्या कुणाच ठाव. लय जाड जाड शेंगा आहेत लय मोठ्या मोठ्या. पण ही केळीचं रान आहे म्हणते ती बाई. काय माहिती आपल्याला नाही तसलं काय कळत. आपण शेतकरीच नाही. बापाच्या इकडं बी शेती नव्हती नवऱ्याच्या इथं बी शेती नाही त्यामुळे आपल्याला त्यातलं काय माहीत नाही नाही का नाही. तर चला ही पात झाल्यावर बघू काय होईल आपलं अजून कुठं निभावं लागतं या. व्हिडिओ पूर्ण बघा आता नाही का नाही. तर बघा आताशी कडला आलो या आणि हो का आताशी भाकर खायला लागले. लेकरांकडून चुकून राहिलेली भाकर आहे बरं का हे. तेल चटणी आणि हे लेकरांना बी खाल्ली नाही. म्या बी नव्हती खाल्ली. म्या उगं 2-4 घास खाल्लं होतं पण तुम्हाला तसं सांगितलं म्या मुद्दाम. आणि हो का कारभारीनं मला आणल्या चवळीच्या शेंगा कुठनं काय काय हुडकून. द्यावा इकडं फेका. मच्छर बी लय चावलं. भाकर इकडं चटणी एकीकडं झाली आहे. धड एवढी कॅरी बॅग वाढावं खाली. डोळ्यात ओढवू नका फक्त. हो का तुम्हाला दाखवते. हो का हे भाकर एवढी भाकर राहिली आहे. म्हणजे एक भाकर आणली होती त्यातली मी 2-4 घास खाल्ली होती. लेकरांना ही केली परत उन्हातच होतं ना पिशवी. हो का लय तिखट लागला. तेल चटणी शेंगा द्या का शेंगा फोडूच तर यायला तोडा की शेंगा. स्टँडला लावते मोबाईल. नाही तर घेतो खाऊन आणि वाटून झाले ना खाऊनच घेते आहे का ना. आता घेते बघ खाऊन. स्टँड त्यासाठी तर आणलंय आपण. हो का कसली पाटी आहे कोणाच ठाव कचऱ्याची आहे का कसली काय त्याला. कुठे गावल्या सांग. अहो खिडकी बिडकी एखाद्या असल्या काय जाऊ दे आळी पोटात बेगर हाडकळचं मटण.
शेंगदाण्याचं किती मोठं मोठं आहे हा. शेंगा तेवढे मोठे आहेत हा. बस झालं जा तिकडे जाऊ लागायला लागला. थोडं लवकर उठले असते तर कालवण बी झालं असतं. आणि कालवण करायच्या नादाला लागले असते. अजून अजून त्याच बुडात असते मी. हा ना टाका हे आता लय नका प्रेम दाखव. बदाम असल्यासारखं दिसतं या बदाम. पाच इथं खळ काय बघायचं काका तुम्हाला? बघू दे आम्हाला. हा बघा शेंगा भुईमुगाच्या रानात म्हणून उभा राहिले. कशाच्या रानात? भुईमुगाच्या रानात. हा भुईमुगाच्या रानात किती पोती झाली? आमची 3 झाली. 3 झाली का? बया म्हातारा माणूस म्हणून भरपूरच तोडले की शेंगा. होय काका लबड बोलताय. आणा मग खाळ्यावर 3च्या 3 पोती. तर हा बघा आलू इथं खाळ्यावर आता घ्यायच्या शेंगा वाटून. कारभार थांबल्यात शेंगा वाटायला. आता बघू काय होते. वाटायचं आलं चप्पल घाल नाही मामा. चप्पल काढीचा खळ्यावर. ते बी का? एक जणांनी तोडलं नाही, एक जणांनी उपटले ना. ते ओढून घ्यावं. काय का? तसं नसतं का? बघा मावशी कोणतं चारायचं. इकडला घे ओढून घेते का. बघा आता उद्या अजून यायचं. हा का एवढं वाटून आल्या त्या शेंगा. त्या मावशीची पाटी कारभारी आल्या तर निघाला. एकटीनं तोडल्या दोघांच्या. त्यांना उपटून दिल्या आणि मी तोडल्या. काय देवा. आलो बघा घरी. यो गाडीत गुतली होती. हा बघा सगळेजण मला नावं ठेवायला लागले ते. या 7 वाजल्यापासून गेली या आणि एवढ्याशा शाखा घेऊन आली या. तरी सगळ्यांच्या का नाही एकच झाल्या होत्या. माझ्या एकटीच्या दीड कशा 2.5 झाली होती.
दुपारून जरा टंगळ मंगळच केलं म्हणा मी. पहिलं वाटलं का, मग 2 हिस्सं केलं आणि त्यात अर्ध जे राहिलं का, मग त्याच्यात 6 केलं आणि त्यातलं 2 दिलं. हां हां ना. आता एवढं कशाला गडबडीत लक्ष देतं या, कोणचा बाव चाळल्यावाने होत होतं, ही घेऊ का ती घेऊ. छकुलीचा बाप म्हणतोय लग्नाखाली. तसं असतंय काय, तरी पण उद्या जाणार काय मी. छकुलीचा बाप नको म्हणतोय मला, नको म्हणता एवढूशा शेंगा दिल्या त्या. मी म्हणलं तेवढूशाचं काय असतं, काय असतं. अजून हात बीत धुयचा आहे. आता आली स्वती. यायचे नव्हते की 6 महिने होय ग, यायचे नव्हते की 6 महिने. आम्हाला करमतच नव्हतं की इथं. उद्या शेंगा जायचं म्हणून बरं माझ्यासाठी शेंगा राहिल्या होत्या. हा घंटाला भारी केला, पण केवढाचा केला बघा आता. नातखुळा पहिला चुरून ठेवलेला हातल्या मागच्या हाताला आताशे बाहेर काढलाय. आता हे बाहेर काढलाय. होय. उद्या शेंगाला भाऊजी, ह्या भाऊजीला ना छोकलीचा बाप नका म्हणायला लागलाय, तरी पण मी म्हणलं जायचं. शेंगाला थोडं दिलं. किती किती केलते? तुम्ही एक ठिकाणी गेला असं, एक ठिकाणी एक पाटी असते, एक ठिकाला एक पाटे. कसं येस होतं. मी केला व्हिडिओ बघा, मला काय तसलं कळत नाही. आणि ते त्या ताडपत्रीवरनं खाली सांडलेले बी भरून देत नाही ते. बरोबर येत नाही ते म्हणजे. खाली सांडलेलं अजिबात सांडू नका म्हणतात, खळ्यावरलं उचलून खाली खळ्याखालचं घेऊन नका. एक ठिकाण केलं तर आता आम्हीच एवढूस हातरून त्याला टाकलं होतं. आता उद्याच्याला दुगडच म्हणते ते भाऊजी. यांना नुसतं उपटून दिलं. मी सगळ्या तोडल्या होत्या, सगळ्या बायांचं एक एकच झालं, पण माझं एकटीचं का नाही 1.5 झालं. 1.5 कसं 2.5. 2 पाटी आले असतील काय की आपल्या कळत नाही तसं. म्हणून ह्यांना मी म्हणलं तर पाटे आणा 4 पाट्याच नाही माझ्या पशी, तर मला कुठं पाट्या येत्या. माझ्या पाट्या सगळ्यात नाही नाट केला की पाट्यांचा. तिकडले जाणार सांगितली होती मोठी पाटी, म्हणलं शेणाची का आणा नाव, म्हणलं पाटी नेली म्हणजे पाटीनं कळतं का नाही आपण बाबा किती काय पाट्या तोडल्या, किती पोत्यात वतल्या, कळतं आपल्याला. परत किती भेटले ती पण कळतं. 6 निम्याचं 6 केलं, त्यातलं 2 दिलं. तेवढं म्हणजे जेवढं होतं तेवढंच करणार की काय, जास्त पदर पैसे द्यावा का पाहिजे का नाही. त्यांना दिसत होतं लय, आणि घेतल्यावर वाटून घेतल्यावर दिसायला लागलं थोडं. असं झालं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता स्वाती संग बोलते जरा.